आजची मुंबई पाहिली तर मोठ्या इमारती, गजबजलेले रस्ते आणि अखंड चालणारा शहराचा वेग दिसतो. पण हीच मुंबई एकेकाळी नियोजनाविना वाढत होती. त्या काळात शहर चालवण्यासाठी मुंबई महानगरपालिका कशी उभी राहिली आणि तिची पहिली निवडणूक कशी झाली याची कहाणी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय थेट वास्तव. मुंबई महानगरपालिकेचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला ब्रिटिश काळातील मुंबई शहराकडे पाहावं लागेल. 18व्या आणि 19व्या शतकात मुंबई हे भारतातील सर्वात महत्त्वाचं बंदर होतं. व्यापार, उद्योग, कापड गिरण्या, रेल्वे आणि जहाज बांधणी यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली होती. देशाच्या वेगवेगळ्या भागातून लोक कामासाठी मुंबईत येऊ लागले. शहर झपाट्यानं वाढत होतं, पण त्याच वेगाने समस्या देखील वाढत होत्या. कच्चे रस्ते, पाण्याची कमतरता, सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसणं, कचऱ्यांचे ढिगारे आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे मुंबईत वारंवार प्लेग, कॉलरा आणि इतर आजारही पसरत होते. या परिस्थितीमुळे ब्रिटिश प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं. शहर नीट चालत नाही तर व्यापार आणि महसूल दोन्ही गोष्टी धोक्यात येऊ शकतात हे त्यांना समजू लागलं. त्यामुळे लष्करी किंवा महसुली यंत्रणांवर अवलंबून न राहता शहरासाठी स्वतंत्र नागरी प्रशासन असणं आवश्यक आहे असा विचार पुढे आला. याच विचारातून मुंबईतील नगरपालिका व्यवस्थेचा पाया घातला गेला. 1865 साली मुंबईत बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट लागू करण्यात आला. हा कायदा म्हणजे मुंबईच्या नागरी प्रशासनाचा पहिला ठोस प्रयत्न होता. या कायद्यामुळे स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा आणि कर संकलन यांसारख्या बाबींसाठी एक अधिकृत यंत्रणा तयार झाली. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही व्यवस्था अपुरी ठरत होती. शहराचा विस्तार, वाढत्या गरजा आणि खर्च पाहता अधिक अधिकार आणि अधिक स्वायत्तता असलेली संस्था निर्माण करणं आवश्यक झालं. याच पार्श्वभूमीवर 1888 साली बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट मंजूर करण्यात आला आणि त्यानुसार म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई म्हणजेच मुंबई महानगरपालिकेची अधिकृत स्थापना झाली. ही स्थापना मुंबईच्या नागरी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. या कायद्यामुळे महानगरपालिकेला स्वतंत्र ओळख, निश्चित अधिकार आणि आर्थिक स्रोत मिळाले. मुंबई महानगरपालिकेची रचना ब्रिटिश प्रशासकीय पद्धतीवर आधारित होती. संपूर्ण शहराचं विभाजन वॉर्डमध्ये करण्यात आलं होतं. प्रत्येक वॉर्डमधून प्रतिनिधी निवडण्याची तरतूद करण्यात आली. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आणि आयुक्त अशी प्रशासकीय रचना उभी राहिली. आयुक्ताकडे प्रत्यक्ष अंमलबजावणीचे अधिकार देण्यात आले, तर निवडून आलेले प्रतिनिधी धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभागी होत असत. महानगरपालिकेच्या कामकाजात शहरातील रस्त्यांचं बांधकाम व देखभाल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाणी आणि स्वच्छता, आरोग्य सेवा, रुग्णालय, बाजारपेठा, कर संकलन आणि सार्वजनिक जागांचं व्यवस्थापन यांचा समावेश होता. त्या काळात या सुविधा आज इतक्या प्रगत नव्हत्या, पण या कामांचा पाया याच काळात घातला गेला. महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर काही वर्षात तिच्या अंतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मात्र ही निवडणूक आजच्या लोकशाही निवडणुकांसारखी नव्हती. त्या काळात मतदानाचा अधिकार अत्यंत मर्यादित होता. फक्त मालमत्ता असलेले, ठराविक प्रमाणात कर भरणारे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनाच मतदानाचा हक्क होता. सामान्य कामगार, गरीब नागरिक, महिला आणि बहुसंख्य भारतीय जनता या प्रक्रियेबाहेर होती. पहिली महानगरपालिका निवडणूक कागदी पद्धतीने पार पडली. मतदारांची संख्या कमी होती आणि उमेदवारही मर्यादित असत. निवडणूक प्रक्रिया ब्रिटिश प्रशासनाच्या थेट देखरेखीखाली होत असे. तरी सुद्धा ही निवडणूक मुंबईच्या नागरी प्रशासनाच्या इतिहासात इतकी महत्त्वाची ठरली कारण यामुळे स्थानिक पातळीवर प्रतिनिधित्वाची संकल्पना रूढ झाली. सुरुवातीच्या काळात मुंबई महानगरपालिका ही मुख्यत्वे ब्रिटिश प्रशासनाच्या नियंत्रणाखाली कार्यरत होती. तरीही कालांतराने भारतीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या संस्थेचा वापर लोकांच्या प्रश्नांसाठी करायला सुरुवात केली. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा आणि कामगारांच्या परिस्थितीवर महानगरपालिकेच्या माध्यमातून आवाज उठवला जाऊ लागला. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव वाढू लागला. याच काळात महानगरपालिका ही भारतीय नेत्यांसाठी प्रशासन शिकण्याचं एक व्यासपीठ बनली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मिळालेला हा अनुभव पुढे स्वातंत्र्यानंतरही लोकशाही शासन व्यवस्थेसाठी उपयुक्त ठरला. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं स्वरूप अधिकच लोकशाही बनलं. सार्वत्रिक मतदानाचा अधिकार लागू झाला. महिला, गरीब, कामगार अशा सर्व घटकांना निवडणुकीत सहभागी होता आलं. त्यामुळे महानगरपालिका ही सामान्य नागरिकांच्या थेट सहभागाची संस्था बनली.
आज मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठ्या आणि प्रभावी नागरी संस्थांपैकी एक मानली जाते. मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्या आणि गुंतागुंतीच्या समस्यांनी भरलेल्या शहराचं प्रशासन सांभाळणं ही मोठी जबाबदारी आहे. पाणी, आरोग्य, वाहतूक, शिक्षण आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सेवांमधून महानगरपालिकेची भूमिका प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याशी थेट जोडलेली आहे. एकूणच पाहता मुंबई महानगरपालिकेचा इतिहास आणि त्या काळातील पहिली निवडणूक हा केवळ प्रशासकीय बदलाचा प्रवास नाही, तर भारतातील शहरी स्वराज्य व्यवस्थेच्या विकासाची एक महत्त्वाची कहाणी आहे. ब्रिटिश काळातील गरजेतून जन्मलेली ही संस्था आज लोकशाही व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनली आहे आणि तिचा प्रवास आजही सुरू आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.